इझियर MPSC चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायचे विसरू नका. इंग्लिश ग्रामर बाय व्रेन अँड मार्टिन. व्रेन आणि मार्टिन यांनी लिहिलेली बुक आपण मराठीतून शिकत आहोत. आजचा आपला टॉपिक आहे फ्युचर टेन्स. सर्वात पहिले, व्हेन ए वर्ब इज यूज टू शो दॅट ॲक्शन विल बी टेक प्लेस इन फ्युचर इट इज नोन ॲज फ्युचर टेन्स. म्हणजेच एखादी क्रिया पुढे घडणार असेल तेव्हा त्याला आपण फ्युचर टेन्स असे म्हणतो. त्यालाच भविष्यकाळ असे देखील म्हणतात. दे आर सबडिवायडेड इंटू 4. फर्स्ट, सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ. सेकंड, फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. आता आपण हे एक एक करून समजून घेऊया. सर्वात पहिले, सिम्पल फ्युचर टेन्स. द स्ट्रक्चर ऑफ सिम्पल फ्युचर टेन्स, सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस वर्बचे पहिले रूप. म्हणजेच करता, सब्जेक्ट प्लस शाल विल हे सब्जेक्टवर डिपेंड असते आणि वर्ब क्रियापदाचे पहिले रूप. उदाहरण बघूया. आय शाल राईट. इथे आय सब्जेक्ट झाला, आय प्रमाणे शाल आणि राईट हे वर्ब झाले. आता शाल आणि विलचा वापर कोणत्या सब्जेक्टसाठी करायचा ते आपण बघूया. आय आणि वी असेल तर आपण शालचा वापर करतो आणि यू, ही, शी, इट, दे हे ॲज ए सब्जेक्ट असतील तर तेव्हा आपण विलचा वापर करतो. The simple future tense is used to talk about things which we cannot control. It is expresses the future as a fact. म्हणजे फ्युचरमधील फॅक्ट, भविष्य काळातील फॅक्ट म्हणजे एखादी सत्य स्थिती सांगण्यासाठी सिम्पल फ्युचर टेन्सचा वापर केला जातो. जी सत्यस्थिती आपण नियंत्रित करू शकत नाही, म्हणजेच विच वी कॅनॉट कंट्रोल, आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही, अशी सत्यस्थिती सांगण्यासाठी सिम्पल फ्युचर टेन्सचा वापर केला जातो. तर उदाहरण बघूया. आय शाल बी 20 नेक्स्ट सॅटरडे. आता नेक्स्ट सॅटरडे म्हणजे ही फ्युचरमधली गोष्ट आहे आणि आय शाल बी 20 म्हणजे मी 20चा होईल, ही गोष्ट आपण कंट्रोल करू शकत नाही आणि ती एक सत्यस्थिती सांगत आहेत. त्यामुळे इथे आपण सिम्पल फ्युचर टेन्सचा वापर केलेला आहे. नेक्स्ट उदाहरण. वी विल नो अवर एक्झाम रिझल्ट्स इन मे. म्हणजे आता एक्झामचा रिझल्ट मेमध्ये लागणार आहे, ही झाली फ्युचरमधली गोष्ट आणि एक्झामचा रिझल्ट लागेलच ही एक घटना आहे जी आपण कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळे इथे आपण बघू शकतात की आपण सिम्पल फ्युचर टेन्सचा वापर केलेला आहे. वी यूज दिस टेन्स टू टॉक अबाउट व्हॉट वी थिंक ऑर बिलीव्ह विल हॅपन इन द फ्युचर. म्हणजेच आता एखादी गोष्टचा आपण विचार करतोय किंवा आपण असं म्हणतोय की ही गोष्ट घडेल, याचा मला विश्वास आहे, भविष्यात ती गोष्ट घडेल, हे एक्सप्रेस करण्यासाठी सिम्पल फ्युचर टेन्सचा वापर केला जातो. उदाहरण बघूया. आय थिंक पाकिस्तान विल विन द मॅच. आता आपण इथे बघू शकतात आय थिंक की मला वाटते की पाकिस्तान मॅच जिंकेल. त्यामुळे मला वाटते, मी ह्याच्यावर विश्वासाने सांगू शकते, अशा गोष्टी सांगण्यासाठी सिम्पल फ्युचरचा वापर केला जातो. नेक्स्ट उदाहरण. आय एम शुअर हेलेन विल गेट ए फर्स्ट क्लास. आता इथे मी शुअर आहे की हेलेनला फर्स्ट क्लास मिळेल. त्यामुळे इथे देखील आपण सिम्पल फ्युचर टेन्सचा वापर केलेला आहे. As in the above sentences, we often use this tense with I think, I am sure. We also use I expect, I believe, probably, etc. म्हणजेच आय थिंक, आय एम शुअर हे वर्ड्स, हे फ्रेज आपण यूज करतो. त्याचबरोबर आपण आय एक्सपेक्ट, आय बिलीव्ह, प्रोबॅबली यांचा देखील वापर करू शकतो जेव्हा आपण सिम्पल फ्युचरबद्दल बोलतो तेव्हा. We can use this tense when we decide to do something at the time of speaking. म्हणजे बोलताना मी एखादी गोष्ट करायची ठरवली तर तेव्हा आपण सिम्पल फ्युचरचा वापर करतो. उदाहरण बघूया. इट इज रेनिंग, आय विल टेक ॲन अम्ब्रेला. आता आपण इथे बघू शकतात की पाऊस पडतोय, त्यामुळे मी ठरवले की मला अम्ब्रेला घ्यायला पाहिजे. त्यामुळे आपण आय विल टेक इथे आपण सिम्पल फ्युचरचा वापर केलेला आहे. नेक्स्ट आपण बघूया. गोईंग टू. We use the going to form when we have decided to do something before talking about it.
आता गोईंग टू हा फॉर्मचा वापर कधी करायचा? जेव्हा आपण एखादी गोष्ट करायचे डिसाईड केलेली आहे, पण ती बोलण्याच्या आधी आपण तिला डिसाईड केले, तेव्हा आपण गोईंग टू हा फॉर्म वापरतो. उदाहरण बघूया. हॅव यू डिसाइडेड व्हॉट टू डू? येस, आय एम गोईंग टू रिझाईन द जॉब. आता जॉब रिझाईन करणार ही गोष्ट बोलण्याआधी मी डिसाईड केलेली होती ती की मी जॉब रिझाईन करणार. त्यामुळे आपण इथे बघू शकतात की आय एम गोईंग टू रिझाईन द जॉब. आपण इथे ती गोष्ट बोलण्याआधी डिसाईड करून ठेवली, त्यामुळे तेव्हा तिथे आपण गोईंग टूचा वापर करू शकतो. रिमेंबर दॅट of the action is already decided upon and preparation have been made, we should use the going to form, not simple future tense. The simple future is used for an instant decision. म्हणजेच एखादी गोष्ट आपण ऑलरेडी डिसाईड करून ठेवलेली आहे, एखाद्या गोष्टीचं प्रिपरेशन आपण आधीच बनवून ठेवलेलं आहे, तेव्हा आपण सिम्पल फ्युचरच्या ऐवजी गोईंग टू फॉर्मचा वापर करतो. द सिम्पल फ्युचर इज यूज फॉर अन इन्स्टंट डिसिजन. जे लगत घेतलेल्या डिसिजनच्या वेळेस आपण सिम्पल फ्युचरचा वापर करतो. वी ऑल्सो यूज द गोईंग टू फॉर्म to talk about what seems likely or certain when there is something in the present which tells about the future. म्हणजे की प्रेझेंटमध्ये एखादी घटना घडत आहे आणि ती आपल्याला फ्युचरबद्दल अधिक माहिती देत आहे, तेव्हा देखील आपण गोईंग टूचा वापर करू शकतो. उदाहरण बघूया आपण. इट इज गोईंग टू रेन, लुक ॲट दिस क्लाउड. आता लुक ॲट दिस क्लाउड ही प्रेझेंटमधली घटना आहे की क्लाउडकडे बघ. आता त्याच्यावरून आपण काय ठरवू शकतो की इट इज गोईंग टू रेन, म्हणजेच ही फ्युचरमधली गोष्ट झाली की पाऊस पडू शकतो किंवा पाऊस पडेल, तेव्हा आपण गोईंग टूचा वापर केलेला आहे. नेक्स्ट उदाहरण बघूया. द बोट इज फुल ऑफ वॉटर, इट इज गोईंग टू सिंक. आता द बोट इज फुल ऑफ वॉटर हा प्रेझेंटमधील गोष्ट झाली. मग बोट पाण्याने भरली तर तिचा काय परिणाम होईल? तर इट इज गोईंग टू सिंक. त्यामुळे आपण इथे बघू शकतात की एखादी घटना प्रेझेंटमध्ये आहे आणि ती आपल्याला फ्युचरबद्दल काहीतरी सांगत आहेत, काहीतरी माहिती देत आहे, तेव्हा आपण गोईंग टूचा वापर करतो. नेक्स्ट आपण बघूया. The going to form may also express an action which is on the point of the happening. म्हणजे ती एखादी घटना, एखादी कृती घडणार असेल तेव्हा देखील आपण गोईंग टूचा वापर करतो. उदाहरण बघूया. लेट्स गेट इन टू दी ट्रेन, इट इज गोईंग टू लिव्ह. म्हणजेच चला तर ट्रेनमध्ये जाऊया. का? तर इट इज गोईंग टू लिव्ह. आता ती जाणार असेल, त्यामुळे आता ही ऑन दी पॉईंट ही घटना घडते की ट्रेन लिव्ह होणार आहे, त्यामुळे आपण इथे गोईंग टूचा वापर केलेला आहे. नेक्स्ट उदाहरण. लुक द क्रॅकर्स इज गोईंग टू एक्सप्लोड. आता ही क्रॅकर्स लावल्यावर ते एक्सप्लोड होणार, त्यामुळे ही घटना लगेच घडणार आहे, त्यामुळे आपण इथे बघू शकतात की आपण गोईंग टूचा वापर केलेला आहे. लुक द क्रॅकर्स इज गोईंग टू एक्सप्लोड. नेक्स्ट. बी अबाउट टू. Be about to plus base form can also be used for the immediate future. म्हणजे लगतच्या भविष्य काळासाठी आपल्याला काही एक्सप्रेस करायचं आहे, बोलायचे आहे, तेव्हा बी अबाउट टू प्लस बेस फॉर्मचा वापर केला जातो. आता आपण उदाहरण बघूया. लेट्स गेट इन टू दी ट्रेन, इट्स अबाउट टू लिव्ह. आता इमिजिएट फ्युचर म्हणजे लगेचच भविष्य काळात घडणारी घटना आहे. आपण ट्रेनमधले गेले पाहिजे. का? तर ट्रेन सुटणार आहे. मग ट्रेन सुटणार आहे ही लगतच्या भविष्य काळातील गोष्ट आहे, त्यामुळे आपण इथे अबाउट टूचा वापर केलेला आहे. नेक्स्ट उदाहरण बघूया. डोंट गो आउट नाऊ, वी आर अबाउट टू हॅव लंच. आता डोंट गो आउट म्हणजेच बाहेर जाऊ नको. का? वी आर अबाउट टू हॅव लंच म्हणजे आता लंचची वेळ झालेली आहे, बाहेर जाऊ नको. मग आपल्याला लंचची वेळ झालेली आहे हा इमिजिएट फ्युचरमधली गोष्ट आहे, त्यामुळे इथे आपण बघू शकतात की आपण अबाउट टूचा वापर केलेला आहे. नेक्स्ट आपण बघूया. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भविष्यकाळ. दी स्ट्रक्चर ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे स्ट्रक्चर कसे ते आपण बघूया. सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस बी प्लस वर्ब प्लस ING.
उदाहरण बघूया. आय शाल बी रायटिंग. आय सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. आय नुसार शाल विल मधील शाल, बी प्लस वर्ब म्हणजे क्रियापद झाले राईट आणि त्याला आय एन जी प्रत्यय म्हणजेच रायटिंग. त्यामुळे आय शाल बी रायटिंग. आता शाल आणि विलचा वापर केव्हा करायचा, तर आय आणि वी असेल ॲज अ सब्जेक्ट तर शालचा वापर करायचा आणि यू, ही, शी, इट, दे असतील तेव्हा विलचा वापर करायचा. फ्युचर कंटिन्युअस टेन्स टू टॉक अबाउट ॲक्शन्स विच विल बी इन प्रोग्रेस ॲट ए टाईम इन द फ्युचर. म्हणजेच भविष्य काळात एखादी घटना, एखादी ॲक्शन कंटिन्यू चालू असेल तेव्हा फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. उदाहरण, आय सपोज इट विल बी रेनिंग वेन वी स्टार्ट. म्हणजे आता इथे आपण बघू शकतात की जेव्हा आपण सुरुवात करू, जेव्हा आपण स्टार्ट करू तेव्हा पाऊस चालू असेल. आता पाऊस चालू असेल म्हणजे ही भविष्य काळात घडणारी घटना आहे जी की कंटिन्यू चालू असेल. त्यामुळे आपण इथे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर केलेला आहे. वी ऑल्सो यूज दिस टेन्स टू टॉक अबाउट ॲक्शन्स in the future which are already planned or which are expect to happen in the normal course of thing. म्हणजेच आता एखादी ॲक्शन, एखादी कृती ही ऑलरेडी प्लॅन आहे किंवा ती घडणार आहे हे आपल्याला एक्सपेक्ट आहे, ती घडेलच, तेव्हा सुद्धा फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. आता उदाहरण बघूया. आय विल बी स्टेईंग हिअर टिल संडे. म्हणजे आता ही घटना घडणारच आहे की मी संडेपर्यंत इथे थांबेल. त्यामुळे इथे आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर केलेला आहे. ही विल बी मीटिंग अस नेक्स्ट वीक. म्हणजे ते नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला भेटतील. ही घटना एक्सपेक्ट आहे, ती होणारच आहे. त्यामुळे इथे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर केलेला आहे. नेक्स्ट आपण बघूया B2. We use B2 plus base form to talk about official plans and arrangement. म्हणजे B2 फॉर्मचा वापर कधी करायचा, तर ऑफिशियल प्लॅन्स असतील, ऑफिशियल अरेंजमेंट असतील, त्या जेव्हा आपण एक्सप्रेस करतो सेंटेन्समध्ये तेव्हा B2 फॉर्मचा वापर केला जातो. उदाहरण, द प्राईम मिनिस्टर इज टू व्हिजिट अमेरिका नेक्स्ट मंथ. आता प्राईम मिनिस्टर अमेरिकेला व्हिजिट करणार हा एक ऑफिशियल प्लॅन झाला. त्यामुळे इथे आपण B2चा वापर केलेला आहे. B2 इज यूज्ड इन ए फॉर्मल स्टाईल ऑफन इन द न्यूज रिपोर्ट्स. B2चा वापर जनरली न्यूज रिपोर्ट्समध्ये केला जातो. बी इज युजली लेफ्ट आउट इन द हेडलाईन्स. म्हणजेच B2मधील बी हे जनरली हेडलाईन्समधून काढले जाते. उदाहरण बघूया. प्राईम मिनिस्टर टू व्हिजिट अमेरिका. आता ही एक हेडलाईन झाली. आता आपण इथे बघू शकतात की B2मधील बीला आपण इथे लेफ्ट केलं आहे. त्यामुळे फक्त प्राईम मिनिस्टर टू व्हिजिट अमेरिका. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ. दी स्ट्रक्चर ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस हॅव प्लस वर्ब 3. उदाहरण बघूया. आय शाल हॅव रिटन. आय सब्जेक्ट, आय नुसार शाल, हॅव जसेच्या तसे आणि राईट हे वर्ब आणि वर्बचे तिसरे रूप म्हणजेच रिटन. त्यामुळे आय शाल हॅव रिटन. आता सब्जेक्ट जर आय आणि वी असेल तर शालचा वापर करतात आणि यू, ही, शी, इट, दे असेल तर विलचा वापर केला जातो. The future perfect tense is used to talk about the actions that will be completed by a certain future time. म्हणजे भविष्यकाळात म्हणजेच फ्युचरमध्ये एका विशिष्ट वेळेत एखादी क्रिया, एखादी ॲक्शन पूर्ण झालेली असेल तर ते सांगण्यासाठी फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर करतात. आता उदाहरण बघूया. ही विल हॅव लेफ्ट बिफोर यू गो टू सी हिम. आता बिफोर यू गो टू सी हिम म्हणजे तू त्याला बघण्याच्या आधीच ही विल हॅव लेफ्ट. आता इथे ही घटना पूर्ण झालेली असेल त्यामुळे आपण इथे फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर केलेला आहे. नेक्स्ट आपण बघूया. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण भविष्यकाळ. दी स्ट्रक्चर ऑफ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सब्जेक्ट प्लस शाल हॅव बीन, विल हॅव बीन प्लस वर्ब प्लस ING. म्हणजेच कर्ता, शाल हॅव बीन, विल हॅव बीन हे कर्त्यानुसार, वर्ब क्रियापद प्लस ING, त्याला ING प्रत्यय. उदाहरण, आय शाल हॅव बीन रायटिंग. आय झाला सब्जेक्ट, आयवरून शाल हॅव बीन आणि वर्ब राईट
त्याला ING प्रत्यय म्हणजेच रायटिंग. तर आय शॅल हॅव बीन रायटिंग. आय आणि वी असेल तर आपण बघितलेच की शालचा वापर करतात आणि यू, ही, शी, इट, दे असेल तर विलचा वापर केला जातो. The future perfect continuous tense is used for an action which will be in progress over a period of time that will be end in the future. म्हणजेच एखादी ॲक्शन, एखादी घटना ही फ्युचरमध्ये चालू होईल आणि विशिष्टपर्यंत ती चालू असेल आणि काही काळानंतर ती संपेल. म्हणजे दॅट विल बी एंड इन फ्युचर, म्हणजे तिचा एंड देखील फ्युचरमध्ये होईल. तेव्हा आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. उदाहरण बघूया. बाय नेक्स्ट मार्च वी शॅल हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 4 years. आता नेक्स्ट मार्च म्हणजेच फ्युचरमधली घटना आहे ती. दॅट काय, वी शॅल हॅव बीन लिव्हिंग हिअर म्हणजे ती आपण तिथे राहायला जाणार आणि तिथे 4 वर्षांसाठी राहणार. ही सगळी घटना फ्युचरमध्ये घडून ती 4 वर्षांनंतर कंप्लीट होणार. म्हणून इथे आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केलेला आहे. आय शॅल हॅव बीन टीचिंग फॉर 20 years नेक्स्ट जुलै. आता नेक्स्ट जुलै म्हणजे फ्युचरमध्ये घटना सुरू होणार आहे आणि मी 20 वर्षांपर्यंत शिकवणार. म्हणजे फ्युचरमध्ये सुरुवात होऊन तिचा एंड फ्युचरमध्ये होईल. तेव्हा आपण इथे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केलेला आहे. तर आपण बघितलेच की फ्युचर टेन्स म्हणजे काय, त्याचे कोणते कोणते टाईप्स असतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात. थँक्यू.